नांदेड महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेतेपद निवडीवरून वाद निर्माण झालाय। एमआयएमचं संख्याबळ 14 असताना त्यांना विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आलं। मात्र काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचं संख्याबळ एकूण 15 असताना त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत काँग्रेसने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतलाय। विरोधी पक्ष नेतेपद भाजपने एमआयएमला गिफ्ट दिल्याचाही आरोप काँग्रेसने केलाय। पाहूयात। नांदेड महापालिकेत भाजप एमआयएमचं साटलोट। भाजपकडून एमआयएमला विरोधी पक्ष नेतेपद। संख्याबळ असूनही डावलल्याचा काँग्रेसचा आरोप। नांदेड महापालिकेत भाजपने 45 जागा जिंकत एखादी सत्ता मिळवली। दुसऱ्या क्रमांकाच्या 14 जागा एमआयएमला मिळाल्या आणि आघाडी करून लढलेल्या वंचित आणि काँग्रेसला एकत्रित 15 जागा मिळाल्या। यामुळे विरोधी पक्ष नेतेपद कोणाला द्यायचं हा पेच निर्माण झाला होता। विरोधी बाकावर सर्वाधिक जागा असलेल्या एमआयएमला की आघाडीला? पण काल भाजपच्या महापौरांनी एमआयएमकडे विरोधी पक्ष नेतेपद दिलं। यावर काँग्रेसने आक्षेप घेत आक्रमक पवित्रा घेतलाय। अलायन्स किंवा सेकंड लार्जेस्ट पार्टी आणि संख्याबळवर राहतात। आज आमच्याकडे संख्याबळ राहूनही आम्हाला जे विरोधी पक्ष नेता म्हणून वंचित ठेवण्यात आलेलं आहे हे चुकीचं आहे। आम्ही न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे आणि जे सत्य आहे आम्हाला संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधानप्रमाणे आम्हाला जे म्हणणं आहे आमच्या कोर्टामध्ये आम्ही म्हणेल। तर काँग्रेसचा आरोप महापौरांनी फेटाळलाय। तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच एमआयएमला विरोधी पक्ष नेतेपद दिल्याचं महापौर कविता मुळेंनी म्हटलं। कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि कायद्याचा अभ्यास करून सर्व लिगल बाबी तपासून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कलम 19 नुसार जे लार्जेस्ट जो सेकंड पार्टी असते, संख्याबळानुसार जी सेकंड पार्टी आहे लार्जेस्ट, त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड केली जाते अशी हे कायदेशीर बाब तपासूनच आज मोहम्मद मसूद खान यांची विरोधी पक्षनेता म्हणून आम्ही नियुक्ती केलेली आहे। महापौर जरी सर्व काही नियमानुसार केलेलं आहे असं म्हणत असतील तरी निवडणुकी आधीपासूनच भाजप आणि एमआयएम मध्ये साटलोट असल्याचे आरोप काँग्रेसकडून केले जात आहेत। महानगरपालिका निवडणुकीच्या आधी जे काँग्रेस पक्षाचे 10 नगरसेवक एमआयएम मध्ये प्रवेश करून जे निवडणूक लढलेली होती, सगळ्याला माहीत आहे ते जे 10 नगरसेवक होते त्यांनी कोणाचे सांगण्यावर एमआयएममध्ये जाऊन निवडणूक लढलेली आहे। हे काही छुपी गोष्ट नाही। त्या 10 नगरसेवकामधला एक नगरसेवकला जे आज भाजपाने एक विरोधी पक्ष नेता केले त्यांना जे गिफ्ट दिलेलं आहे। भाजप आणि एमआयएमची छुपी युती असल्याचा हा आरोप काही पहिल्यांदा होत नाहीये। याआधी अकोट नगर परिषदेत भाजप आणि एमआयएम एकत्र आले होते। त्यानंतर अचलपूर नगरपालिकेतही काँग्रेसला दूर ठेवण्यासाठी भाजप एमआयएम एकत्र आले। अर्थात यावरून टीका सुरू झाल्यावर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला। पण ही चर्चा मात्र अधूनमधून सुरू असते। त्यात आता भाजपने एमआयएमला विरोधी पक्ष नेतेपद दिल्यानं नवा वाद तयार झाला। त्यामुळे कोर्ट या बाबतीत काय निर्वाळा देतं हे बघावं लागेल। सतीश मोहिते, झी 24 तास, नांदेड।